जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती टीईटी किंवा सीटेट परीक्षेच्या अनुषंगाने आणि इतर जे काही अपडेट आहे तर ते तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे. तर आजची महत्त्वाची अपडेट म्हणजे जी काही शिक्षक पात्रता परीक्षा आहे तर ते परीक्षा आपल्याला माहिती आहे की सध्या चालू महिन्यामध्ये म्हणजे 23/11/2025 रोजी सध्या घेण्याचे नियोजन होतं आणि त्या अनुषंगाने बरेचसे उमेदवार कमेंट देखील करत होते की जी परीक्षा आहे तर ती पुढे पोस्टपोन सध्या शकते का. तर सध्या मित्रांनो, परीक्षा जी आहे तर ती पोस्टपोन होणार नाही. जी परीक्षा आहे तर ती सध्या ठरलेल्या वेळेप्रमाणे ठरलेल्या तारखेप्रमाणे या ठिकाणी 23/11/2025 ला सध्या होणार आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही माध्यमामध्ये आपल्याला माहिती आहे की बहुतेक उमेदवार मराठी माध्यम त्यानंतर हिंदी माध्यमामध्ये सर्वात जास्त देखील या ठिकाणी आपल्याला उमेदवार परीक्षा देताना पाहायला मिळत आहेत. तसं जे काही इतर कन्नड माध्यम असेल, गुजराती माध्यम असेल, तेलुगू माध्यम असेल तर असे उमेदवार देखील आपल्याला परीक्षा देताना पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं प्रसिद्धी पत्रक आहे तर ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने लेटेस्ट जे आहे तर ते सध्या इथं निर्गमित करण्यात आलंय. तर संपूर्ण माहिती टीईटी परीक्षेच्या अनुषंगाने आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने हे लेटेस्ट पत्र जे आहे तर हे सध्या बघा या ठिकाणी इश्यू करण्यात आलंय. प्रसिद्धी निवेदक पत्र ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य जे काही महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी 2025 चे परीक्षेचं आयोजन रविवार दिनांक 23/11/2025 रोजी घेण्याचे नियोजन आहे. म्हणजे जी परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या 23/11/2025 ला सध्या या ठिकाणी असणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा फिक्स झालं. आता ह्याच्यामध्ये सदर परीक्षेसाठी बंगाली त्यानंतर कन्नड, तेलुगू, गुजराती माध्यमाच्या विद्यार्थी उमेदवारांची राज्यामध्ये एकूण संख्या कमी प्रमाणात असल्याने संबंधित सर्व विद्यार्थी उमेदवारांचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात या ठिकाणी बघा येत आहे. याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे जे उमेदवार बंगाली माध्यमाचे आहे, कन्नड माध्यमाचे, तेलुगू माध्यमाचे आहे, गुजराती माध्यमाचे आहे तर असे जे उमेदवार आहेत तर ते राज्यामध्ये कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्या माध्यमातून परीक्षा देणारे कमी प्रमाणात आहे. तर त्यांची जी काही सध्या परीक्षा केंद्र आहे तर ते परीक्षा केंद्र त्यांना उपलब्ध या ठिकाणी करून देण्यात आले. आता याच्यामध्ये मराठी माध्यम आहे आणि हिंदी माध्यम हे जे उमेदवार आहे तर ते आपल्याला सहजासहजी जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. आता यांनी जे सध्या परीक्षा केंद्र जे निवडलं असेल जिल्हा तर त्याच जिल्ह्यामध्ये परीक्षा त्यांची बहुतेक या ठिकाणी बघा होत असते. परंतु हे जे काही इतर माध्यमाचे उमेदवार आहेत तर ह्यांना त्यांचं जे काही संबंधित परीक्षा केंद्र आहे तर ते उपलब्ध करून द्यायला पडतं. आता त्यानुसार इथं संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांची जिल्हानिहाय ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे कमी उमेदवार संख्या असलेल्या माध्यमातील उमेदवारांची उपलब्ध करून देण्यात आलेल्या जिल्ह्यांची नावं अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आली. तर या ठिकाणी बघा जी काही यादी आहे तर ती यादी देखील देण्यात आली. आता हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जी यादी आहे तर ती इथं डिस्प्ले झालेली आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की इथं बघा कमी उमेदवार संख्या असलेल्या माध्यमातील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या परीक्षा जिल्ह्याची माहिती इथं माध्यम देण्यात आलंय. त्यानंतर उमेदवारांनी भरलेल्या परीक्षेचा जिल्हा, त्यानंतर उमेदवारांना देण्यात आलेले परीक्षेचा जिल्हा, उमेदवार संख्या आणि एकूण अशा पद्धतीने इथं देण्यात आलंय. आता इथं जर तुम्ही बघितलं तर सध्या बंगाली जे काही माध्यम आहे तर त्याच्यामध्ये उमेदवारांनी भरलेल्या जिल्ह्याचं इथं नाव आहे. तर आता हे जे काही जिल्हे देण्यात आले जवळपास इथं बघा किती जिल्हे मुंबई वेस्ट असेल, मुंबई नॉर्थ, पालघर, पुणे, धुळे, नंदुरबार, जालना हे जे काही जिल्ह्यातले बेंगॉली माध्यमाचे उमेदवार आहे तर त्यांना जो परीक्षेसाठी देण्यात आलेला जिल्हा आहे तर तो पुणे जिल्हा असणार आहे. बरोबर, म्हणजे त्यांनी हे जिल्हे सध्या निवडले असेल. परंतु ह्यांची संख्या किती आहे, फक्त 12 उमेदवार आहे. तर त्यांना पुणे जिल्ह्यामध्ये परीक्षा इथं बघा सध्या कंडक्ट त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पुढचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये इथं बघू शकतात बेंगॉलीचे नागपूर आहे, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर ह्यांचं चंद्रपूरमध्ये सध्या बघा परीक्षा इथं असणार आहे. 103 उमेदवार ते असणार आहे. त्यानंतर कन्नडा लँग्वेजचे जे उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी एक जे लोकेशन आहे तर ते ठाणे आहे. आता ठाणेमध्ये नेमकी कोणाची परीक्षा असणार तर त्याच्यामध्ये देखील मुंबई साऊथ वेस्ट नॉर्थ आहे, ठाणे, नाशिक, धुळे हे उमेदवार ठाण्यामध्ये परीक्षा सध्या बघा देणार आहे. म्हणजे इथं 72 उमेदवार सध्या कन्नडा लँग्वेजचे आहेत. त्यानंतर सोलापूरमध्ये पुणे, सोलापूर, हिंगोली, लातूर, धाराशिव हे जे उमेदवार आहेत तर ह्यांचं सोलापूरमध्ये कंडक्ट करण्यात येणार आहे 634 उमेदवार. पुढचे जर बघितलं सांगलीमध्ये जे आहे उमेदवार
त्याच्यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगलीचे उमेदवार या ठिकाणी सांगलीमध्ये 312 उमेदवारांची परीक्षा त्या ठिकाणी बघा कंडक्ट होणार आहे. त्यानंतर पुढचं आहे तेलुगू माध्यमाचे जे काही उमेदवार आहे तर त्यांची पुणे ह्या ठिकाणी बघा 24 उमेदवार आहे पुणे ह्या ठिकाणी असणार आहे. आता तेलुगू मधले जे उमेदवार आहेत ते कुठले, मुंबई साऊथ असेल, वेस्ट असेल, ठाणे, पुणे, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, नांदेड ह्या साईडचे जे उमेदवार आहेत तर त्यांची पुण्यामध्ये परीक्षा सध्या बघा मे बी इथं कंडक्ट त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे एकूण 24च उमेदवार आहे. त्यानंतर जे गुजराती माध्यमाचे उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी बघा एक ठाणे आणि नंदुरबार ह्या 2 ठिकाणी परीक्षा सध्या कंडक्ट होणार आहे. त्याच्यामध्ये ठाण्यामध्ये मुंबई, मुंबई साऊथ, वेस्ट, नॉर्थ, त्यानंतर ठाणे, पालघर, पुणे हे जे आहे तर हे ठाण्यामध्ये सध्या होणार, एकूण 25 उमेदवार. त्यानंतर नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा हे जे काही जिल्हे आहेत तर ह्यांची नंदुरबारमध्ये परीक्षा होणार. एकूण 32 सध्या बघा इथं जे काही उमेदवार आहेत तर ते गुजराती माध्यमाचे उमेदवार इथं आहे. आता हे जे उमेदवार आहे अत्यंत कमी असतात, त्याच्यामुळे यांची जी काही सध्या स्वतःचे जे काही जिल्हे निवडलेले असतात तर त्या जिल्ह्यामध्ये परीक्षा न होता इतर जे काही जवळपासचे जिल्हे असतात तर त्या ठिकाणी त्यांची परीक्षा सध्या बघा या ठिकाणी कंडक्ट केली जाते. आता त्या अनुषंगाने हे संपूर्ण जे काही जवळपास 1000 प्लसचे उमेदवार आहेत तर त्यांची अशा पद्धतीने बेंगोली, कन्नडा, तेलुगू आणि गुजराती माध्यमाच्या उमेदवारांची सोय बघा अशी केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मराठी माध्यम आणि हिंदी माध्यम बरोबर, एक म्हणजे मराठी माध्यम सर्वात जास्त आणि त्याच्यापेक्षा कमी हिंदी माध्यम. तर हे जे सध्या उमेदवार आहे या 2 माध्यमाचे तर त्यांनी जो त्यांचा जिल्हा असेल त्यांनी निवडलेला तर त्याच जिल्ह्यामध्ये त्यांची परीक्षा होत असते. म्हणून त्यांना कुठेही सध्या बघा इतर जिल्ह्यामध्ये जायची गरज नाही. म्हणजे त्यांची सोयीचा जो जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यामध्ये ज्या काही शाळा असतात तर त्या शाळेवरती त्या ठिकाणी परीक्षेचं जे काही केंद्र असेल तर ते तुम्हाला मिळत असतं. म्हणून मराठी आणि हिंदी जे काही माध्यमाचे उमेदवार आहेत तर त्यांना कोणत्याही प्रकारची सध्या बघा या ठिकाणी काळजी करायची गरज नाही. त्यांना जो जिल्हा तुम्ही दिला असेल तर तो जिल्हा तुम्हाला त्या ठिकाणी बघा मिळणार आहे. तर सध्या हे एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलंय. तर ह्याच्यामध्ये आता तुमच्या जवळपास या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 23/11/2025 ला परीक्षा आहे. म्हणजे मोजून तुमच्याकडे 15-17 दिवस सध्या बघा अवेलेबल आहे. तर जास्तीत जास्त रिव्हिजन जे आहे तर ते रिव्हिजन त्या ठिकाणी बघा तुम्ही करा. आणि शिक्षक पात्रता जी काही परीक्षा आहे TET 2025 तर ही तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी पात्र जी आहे तर ती तुम्ही होऊ शकतात. आणि आगामी होणाऱ्या जे काही शिक्षक भरत्या असेल तर त्या शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला ज्या संधी असेल तर ते संधी देखील इथं अवेलेबल होऊ शकते. तर सर्वांना आपल्या या चॅनलकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. कारण दिवस सध्या कमी आहे आणि अभ्यास जो आहे तर तुम्ही डबलचा सध्या बघा वाढवा. तर हे महत्त्वाचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 3 तारखेला 3/11/2025 ला निर्गमित झालेलं हे महत्त्वाचं पत्र आहे. तर ह्याच्या संदर्भात काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. सध्या हे एक पत्र आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकतात. तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स देखील सध्या अवेलेबल होईल. तसंच आपल्या चॅनलवर ज्या काही वन लाईनर आणि महत्त्वाचं TET संदर्भात ह्या ठिकाणी नोट्स देखील आहे तर ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही शॉर्टमध्ये सध्या बघू शकतात, जेणेकरून तुमचं फास्टमध्ये रिव्हिजन देखील होईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.